रश्मी केडीकर, नवराष्ट्रामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत। सध्या आता नागपूरमध्ये मतमोजणी सुरू आहे। आघाडीवर जे आहे बीजेपीचे उमेदवार गडकरी जी जे आहे ते आघाडीवर आहेत आणि आता मी त्यांच्या घरासमोर उभे इथे तुम्ही पाहू शकता की एक मोठ्या LED स्क्रीनवर जे आहे इथे तुम्हाला मतमोजणी जी आहे दिसते आणि आतमध्ये जर आपण गेलं तर सगळे कार्यकर्ते आपल्याला आतमध्ये दिसत आहे। इथे आपण बघू शकतो की मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इथे आपल्याला दिसत आहेत। इथे LED स्क्रीनवर जो आहे तो रिझल्ट इथे दाखवत आहे, प्रोजेक्टरवर रिझल्ट इथे दाखवत आहेत। यामध्ये आपण यांच्याशी चर्चा करणारच आहोत थोड्या वेळात। ताई, काय सांगाल आता आघाडीवर जे आहे गडकरी साहेब सध्या आहे, मतमोजण्या सुरू आहे, तुमचं काय म्हणणं आहे? नितीनजी निवडून येणार हे पक्कच आहे ना? ते पक्कच आहे, तुम्ही काय सांगाल? ते अगदी 100% 101% खरं आहे की निवडून येणार। आता मी पाहिलं की सरांचा बँड बाजा वगैरे सगळंच ऑलमोस्ट रेडी झालेलं आहे, सगळे कार्यकर्ते इथे रेडी आहे, काय उत्साह आहे? आम्हाला खात्री आहे ना की 100% ते निवडूनच येणार आहे आणि बहुमताने येणार आहे। आम्हाला जल्लोष करायचाच आहे। आता चालू होईल, आता थोड्याच वेळामध्ये अजून जल्लोष चालू होईल आणि सगळ्यांना खात्री आहे की ते येणारच आहे। निवडणुकीच्या आधीपासूनच त्यांचं काम, त्यांचा विकासच बोलत होता की नितीनजी निवडून येणार। इथे पण आपल्याला दिसतं, दादा तुम्ही काय सांगाल? साहेबांनी भरपूर कामं केले म्हणून ते निवडून येणारच होते आणि ते पक्कच होतं, कारण की त्यांचे कामं भरपूर आहेत। ते नागपुरातच नाही तर ते अनेक भागामध्ये पूर्ण भारतामध्ये आपण बघतो, प्रत्येक त्यांच्या महाराष्ट्र झालं, UP झालं आणि प्रत्येक जागेमध्ये त्यांनी भरपूर कामं केले, रोड रस्त्याचे भरपूर सारा विकास केला आणि ते येणार होते, ते शक्यच होतं। ऑलमोस्ट मला वाटतं की आता सध्या गडकरी साहेब आघाडीवर चालत आहे आणि इथे मला बँड बाजा सगळी तयारी मला आता इथे दिसलीये। हो, कारण की जनतेमध्ये भरपूर उत्साह आहे आणि साहेबांची तेच वाट बघत आहेत। साहेब सायंकाळी येणार आहेत खाली आणि लोकांनी जो साहेबांबरोबर जो प्रतिसाद दिला, कार्यकर्त्यांनी भरपूर सारा प्रतिसाद दिला, त्याबद्दल सारे कार्यकर्ता आणि सारे लोक उत्सुकता आहे सगळ्या लोकांमध्ये। आता 5 वाजता निकाल लागला की सारे पूर्ण कार्यकर्ते एकजूट होतील आणि खूप उत्साह करतील। साहेब सायंकाळी 5 वाजतापर्यंत खालीच येणार आणि ढोल ताशा गुलाल वगैरे भरपूर सारे उत्साह सुरू राहणार। काय सांगाल दादा, आता आपण पाहतोय की मतमोजणी सुरू आहे आणि आघाडीवर आपल्याला गडकरी साहेबच दिसत आहे आणि आता मी इथे आले तर ते सगळ्यांचा एक वेगळाच उत्साह त्यांना घेऊन दिसत आहे, काय सांगाल? नाही, गडकरी साहेबांचं आहे की कितीही काही परिस्थिती असली, गडकरी साहेबांनी जे काम केलेलं आहे आणि नागपूरच नाही पूर्ण देशातही काम केलेलं आहे त्यांनी, त्यामुळे गडकरी साहेबांना विरोध होईल असं काहीच कारण नव्हतं नागपूरला। येऊन मी तर म्हणतो देशातही त्यांच्या विरोधी असं कोणीच नाही, त्याच्यामुळे ते निवडून येणं म्हणजे काही आश्चर्याची बाब नाही आहे। ते निवडून येणार हे गोष्ट पक्की होती, फक्त इतकं होतं की यावेळेला जरा स्ट्रॉंग फाईट होती काँग्रेसची, त्याच्यामुळे त्यांची जी आता सध्या आपण पाहतोय ती त्यांची विनिंग मार्जिन आहे ती कमी होताना दिसते। पण दॅट डझंट मीन की बाबा ते आता काही खूप मोठं काही त्याच्यात हे नाही आहे, ते जिंकून देतात त्यातच आम्हाला आनंद आहे, त्याच्यात नागपूरकरांना आनंद आहे आणि त्याच्यात देशाला आनंद आहे, कारण की विकास कार्य जे होत आहे ते अशाच रीतीने गडकरी साहेब पुन्हा पार पाडतील अशी आमची इच्छा आणि अपेक्षा आहे आणि त्याच्यातच आम्हाला आनंद आहे। इथे सर तुम्ही काय सांगाल? मी किशोर बेहाडे, अनुसूचित जाती जमाती हा जो सेल आहे त्याचा मी दक्षिण पश्चिमचा अध्यक्ष आहे। ॲक्च्युली कसं होतं, विद्यार्थी जेव्हा अभ्यास करतो 2 प्रकारचे विद्यार्थी असतात, एक विद्यार्थी वेळेवर अभ्यास करतो आणि एक विद्यार्थी कंटिन्यू अभ्यास करतो। तर नेमकं गडकरी साहेबांचं असं झालं की त्यांनी इलेक्शन तोंडावर ठेवून कामं केलेले नाही। ज्या दिवशी निवडून आले त्याच्या दुसऱ्या दिवसापासून त्यांनी कामं केले आणि ते कामं त्यांनी 5 वर्ष अविरत ठेवले, म्हणजे आणि त्यांचं काम करताना इलेक्शन हा अजेंडा नव्हता, त्यांचा अजेंडा हा होता की माझ्याकडे जो गरजू माणूस आला असेल तर मी त्याच्या कामात कसा पडेल, त्याचं काम कसं करेल। अनेकदा तुम्ही त्यांच्या भाषणामध्ये ऐकलं असेल की ज्यांनी मला मतदान केलं मी त्याचंही काम करेल आणि ज्यांनी केलं त्याचं तर मी काम करणारच आहे। तर अशी त्यांची मानसिकता आहे, म्हणजे ती जी व्यक्तिमत्व आहे त्या देशाच्या कल्याणासाठी जन्माला आलं अशा पद्धतीचं ते व्यक्तिमत्व आहे। तर त्याच्यामुळे कसं झालं, आता जे माहोल तुम्ही बघत आहे, हा जो माहोल आहे ते माहोल असं एक संकेतच आहे ना। मीडिया जरी बोलत असेल पण तुम्ही सर्वसामान्य माणसांना विचारलं, जे अराजकीय असतील, ज्यांचा राजकारणाशी काही संबंध नसेल, अशाही लोकांना जर तुम्ही विचारलं गडकरी साहेबांबद्दलचं काय, तर हे तेवढंच खरं आहे की गडकरी साहेब विनर आहे। आता प्रश्न असा आला की त्यांनी 5 लाखाचा आम्हाला टार्गेट दिला, कारण की गडकरी साहेब फार हुशार आहे, फार बुद्धिजीवी आहे, फार दूरदृष्टी ठेवणारं व्यक्तिमत्व आहे। तर त्यांनी 5 लाखाचे जे टार्गेट याच्यासाठी दिलं की त्यांना अपेक्षित असलेलं टार्गेट
त्यांना माहीत होता. तर आम्ही टार्गेटवर बोलणार नाही, पण गडकरी साहेबांचा विजय हा जो आहे विजय मात्र निश्चित आहे. त्याचं कारण असं आहे, त्यांनी झोपडपट्टीपासून म्हणजे जिथपर्यंत एक पॉलिटिशियन पोहोचत नाही जिथे ते पोचलेले आहे, त्यांची विचारसरणी पोचली आहे. काम करत असताना जातपात धर्म पंथ हा प्रकार त्यांनी वापरलेला नाही आहे. तर त्याच्यामुळे गडकरी साहेब निश्चित निवडून येणार आहे. आणि या सगळ्यात जास्त महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आम्ही त्यांच्यासाठी काम केलं, आम्हाला आमच्यावर विश्वास आहे. आम्ही जे काम केलं त्यांचं ते इमानदारीने काम केलं. लोक कसं काही लोक ज्यांना भीती असते ते पैशाचा मारा करतात, लोकांना डायव्हर्ट करतात. या ठिकाणी गडकरी साहेबांनी असं काही केलेलं नाही. काम म्हणजे काम आणि कामामुळेच गडकरी साहेब निवडून येतील. माझ्या त्यांच्या त्या म्हणजे त्यांच्या विजयासाठी माझ्या दक्षिण पश्चिमचा अध्यक्ष या नात्याने, अनुसूचित जाती मोर्चाचा अध्यक्ष या नात्याने माझ्या ॲडव्हान्समध्येच गडकरी साहेबांना शुभेच्छा आहे. तुम्ही आमचा मेसेज समाजापर्यंत पोहोचला, आम्ही तुमचे पण आभार. तर आपण पाहतोय की इथे मी गडकरी साहेबांच्या घराच्या खाली उभी आहे. इथे पेंडॉल टाकलं, इथे सगळे कार्यकर्ते इथे आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांच्यामध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह आतापासूनच दिसत आहे. सध्या आघाडीवर आपण पाहिलंय तर गडकरी साहेबच आहे आणि हाच उत्साह थोड्या वेळात आम्ही परत तुम्हाला दाखवणार आहोत. तोपर्यंत आमच्यासोबत जोडून राहा आणि बघत राहा नवराष्ट्र नागपूर.